मला सांगा, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात हो, त्यावेळेस पूर्ण एक बाजू तुमची गेलेली होती. पूर्ण बाजू गेलेली होती. तुम्हाला दोघा चौघांनी धरून माझ्याकडे उचलून माझ्याकडे आणलं होतं. हो, हे काम करत होतं का? हात पाय काम करत नाही होतं? नाही उचलत नव्हतं. मला दोघं उचलून आणलं होते. हा. आणि 1 महिन्याच्या मेडिसिन वरती बऱ्यापैकी फरक पडला. तुम्ही माऊली रामकृष्ण हरी, डॉक्टर हरिदास मुंडे संत कृपा आयुर्वेद क्लिनिक. आपल्याकडं मागे 3 महिन्याखाली पेशंट आले होते. बाबाराव राठोड, डाळिंब, शास्त्रीनगर तांडा. आणि त्यांना पहिल्यांदा माझ्याकडे कसं आणलं होतं, काय आणलं होतं, आपण त्यांना विचारू. आणि आज त्यांची काय परिस्थिती आहे ते पण आपण बघूयात. पेशंट हा स्ट्रोकचा पेशंट आहे. पॅरालिसिस म्हणले की आजकाल सध्या एवढी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे की स्ट्रोकच्या नावाखाली पेशंटचं ब्रेन, जे न्यूरोलॉजिस्ट असतात ते न्यूरोलॉजिस्ट काय करतात की पेशंटला गोळ्यांचा भडीमार करतात. आणि आपण फक्त 3 महिन्याच्या मेडिसिनवरती, आयुर्वेदिक ट्रीटमेंटवरती पेशंटला बरं केलेलं आहे. चला आपण पेशंटला भेटूया. तुमचं नाव सांगा मामा. बाबाराव उमाजी राठोड, राहणार शास्त्रीनगर, डाळिंब तांडा, जिल्हा उस्मानाबाद. ठीक आहे. मला सांगा, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात हो, त्यावेळेस पूर्ण एक बाजू तुमची गेलेली होती. पूर्ण बाजू गेलेली होती. तुम्हाला दोघा चौघांनी धरून माझ्याकडे उचलून माझ्याकडे आणलं होतं. हो, हे काम करत होतं का? हात पाय काम करत नाही होतं? नाही उचलत नव्हतं. मला दोघं उचलून आणलं होते. हा. आणि 1 महिन्याच्या मेडिसिन वरती बऱ्यापैकी फरक पडला. तुम्ही चालत आलात. फरक पडला. परत पुढचे 2 महिने मेडिसिन घेतल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की मी सोयाबीन काढायला गेलो. हो, गेलो. हा. काढलं मी. आमचा 27,000चं काम केलंय. वा. म्हणजे पेशंट आपल्यासमोर रिझल्ट आहेत की बाबा आयुर्वेदिक वरती जर आपण विश्वास ठेवला आणि प्रॉपर आयुर्वेद, उगा कोण तर काय तर देतंय आणि ते त्याच्याकडे जावा, हे उपयोगाचं नाहीये. नाहीतर बऱ्याच ठिकाणी मी बघितलं काहीही देतात पेशंटला आणि आयुर्वेदिक आहे म्हणून सांगतात. असं नाहीये. इथिकल आयुर्वेद प्रॅक्टिस करणाऱ्याकडेच तुम्ही गेलं पाहिजे आणि त्याच्याकडनं ट्रीटमेंट घेतली पाहिजे. नाहीतर आधी शिक्षक होतं, रिटायर झाल्यावर मग पुन्हा धंदा चालू केला आणि पुन्हा आयुर्वेदिक देतंय, त्या माणसाकडे तुम्ही शरीर सोपवू नका. कारण आपलं शरीर आपण सोपवतो, उद्या तुम्हाला काय झालं गेलं तर तुम्ही कुणाला विचारणार आहात. माझं स्पष्ट सांगणं आहे की जे लोक इथिकल आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडेच आपण गेलं पाहिजे. त्याच लोकांना दाखवलं पाहिजे ज्याची डिग्री आहे आयुर्वेदातली, ज्याच्याकडं काही काही जणांच्या दवाखान्याला बोर्ड नसतो, त्याच्याकडे लोक जाऊन दाखवतात. पण मला काय सांगायचंय की बाबा तुम्ही इथिकल प्रॅक्टिशनरकडे जावा. ज्या लोकांनी आपलं आयुष्य त्याच्यामध्ये हे केलेलं आहे त्याच्याकडे जावा. आणि आज आपल्यासमोर रिझल्ट आहे की 3 महिन्याच्या मेडिसिनमध्ये राठोड मामा पूर्णपणे व्यवस्थित काम करायला लागले. त्यांचं जसं पूर्वी काम करतोय ते तसं पूर्णपणे काम करतोय. आणि बीपी वगैरे सगळं नॉर्मल आहे. स्ट्रोक विषयी थोडीशी माहिती सांगतो. एक दुसरा पण एक व्हिडिओ आपला स्ट्रोक बद्दल आहे, युट्यूबला तुम्ही बघू शकता. तर हा ब्लड प्रेशर वाढल्यानंतर, विटॅमिन डेफिशियन्सीमुळं, आयरन डेफिशियन्सीमुळं, किंवा म्हणजे बरेच कारण आहे स्ट्रोक होण्यामागचे. स्ट्रेसमुळे होऊ शकतो. शुगर हाय लेवल झाल्यानंतर स्ट्रोक होतो. ट्रॉमॅटिक स्ट्रोक असतो, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर पण त्याला स्ट्रोक होऊ शकतो. म्हणजे पॅरालिसिस होण्यामागची कारणं ही अनेक आहेत. पण पॅरालिसिस झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट काय द्यावी हा सर्वस्वी त्या डॉक्टरचा किंवा त्या वैद्याचा प्रश्न असतो. त्यामुळे पेशंटचं नाडी परीक्षण, आपण पहिल्या दिवशी तुमचं नाडी परीक्षण केलं आणि नाडी परीक्षण करून आपण पेशंटला ट्रीटमेंट दिली की बाबा सध्या काय नाडीमध्ये चेंजेस आहेत आणि त्या पेशंटला काय दिलं पाहिजे. त्याच्याशिवाय रिझल्ट येणार नाहीये. जर ब्रेनमध्ये स्ट्रोक झाला, ब्लिडिंग झालं एक्सेसिव्ह, जसं की ब्लॉकेज असतात हार्टमध्ये, सेम ब्लॉकेजेस ब्रेनमध्ये असतात, आणि तसे ब्लॉकेजेस होऊन जर तसा प्रॉब्लेम झाला असेल तर आयुर्वेदिकमध्ये खूप चांगले मेडिसिन्स आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आणि दवाखान्याचा ऍड्रेस आहे. एकदा अवश्य संपर्क करा. माऊली रामकृष्ण.